औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ येथील आज 12 ऑगस्ट रोजी लिंबाळा दाऊ येथील जुने हरेगाव ते जुनेगाव, लिंबाळा दाऊ व जुनेगाव, लिंबाळा दाऊ ते बाणेगाव हे दोन रस्ते 25 ते 30 वर्ष प्रलंबित होते. आज दोन्ही शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करत असताना औसा तहसीलचे अप्पर तहसीलदार स्वामी यांच्या आदेशावरून हे काम पूर्ण झालंय. यावेळी मंडळ अधिकारी कवळी, तलाठी महादेव सगर, भूमी अभिलेख विभाग सौ भूमापक महेश शिवाजी बचाटी, किल्लारी, पोलीस बीट अंमलदार कमल शेख यावेळी वरील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभलंय. यावेळी लिंबाळा दाऊ गावचे सरपंच बाळासाहेब लक्ष्मणराव देशमुख, पोलीस पाटील प्रकाश बाबूराव पाटील, संगप्पा तेली, गणेश वाडेकर, भागवत सुरवसे, बालाजी तेली, सिद्धेश्वर तेली, शिवाजी तेली, सोमनाथ तेली, महादेव तेली, संजय पाटील, धनराज पाटील, शिवराज पाटील, रतन नारंगवडे, निलेश पाटील, तुकाराम लांडगे, सतीश सुरवशे सह लिंबाळा दाऊ येथील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. माझ्या गावातले काल 2 शेत रस्ते झाले. एक हरेगाव ते जुनी गाव लिंबाळा दाऊ, त्या रस्त्याचं पण काल प्रलंबित होता प्रश्न, अतिक्रमण मुक्त होत केलं. काल 8 फुटाचा बांध रस्ता येऊन तलाठी, मंडलाधिकारी, पुन्हा तुमचे बीट अंमलदार, पुन्हा भूमापक महेश बचाटे साहेब आलते, शेख साहेब आलते आणि चांगलं शांततेत मार्गी लावलं. आम्ही शासन आमच्या दारीमध्ये, शासन आमच्या त्या शेतामध्ये गेलं, सरपंचाला आम्ही पण गेलो आणि दोन्ही रस्ते खुले केले. एक रस्ता होता जुन्या गावातला, तिथला पण रस्ता 30 वर्षापासून होता प्रलंबित, तो पण 2 रस्ते मार्गी लावले काल. असेच आता इथून येणाऱ्या भविष्यात जी शेतीच्या अडचणी येणार आहेत शेतीच्या, ते वारंवार आमदार साहेबांचं एकच स्वप्न आहे, जिथं शेतकऱ्याला वाट आहे तिथं वाट पूर्ण हो, शेत रस्ता पूर्ण त्यांच्या संकल्पनेतून, त्यांचा संकल्प घेऊन मी वाटचाल करीत आहे. मी सिद्धेश्वर मधुकर तेली. माझा रस्ता 1993 पासून मला अडवण्यात येत होता. भविष्यातून सुद्धा अडवणूक होती आणि लगत बाजूला सरकारी रस्ता असून सरकारी रस्ता सुद्धा अडवत होते. मी शेजाऱ्या पाजाऱ्याच्या रानातून मी माल नेत होतो आणि मला सरपंच साहेबांनी मला मदत केली आणि पुन्हा तहसीलदार साहेबांनी सुद्धा मदत केली, पोलीस स्टेशनने मदत केली मला, तलाठी साहेबांनी मदत केली मला. म्हणून माझा रस्ता 8 फुटाचा रस्ता मंजूर झाला आणि ते लवकरात लवकर मला आमदार साहेबांनी वाट करून द्यावे ही माझी विनंती. आणि माझा माल ते न्यायचं झालं तर सुद्धा माझा माल घरापर्यंत येत नव्हता. उन्हाळ्यातच मला माल आणावं लागत होतं शेतातून. ह्यापुढे रस्ता मजबूत व्हावा आणि आमदार साहेबाला एवढीच माझी विनंती आहे की रस्ता मजबूत करून द्यावे. माझे नाव निलेश प्रकाश पाटील. मी सर्वे नंबर 2 मधील शेतकरी असून आमच्या 3 मधून 2 मध्ये जाण्यासाठी वाटेचा जी प्रस्ताव होता ती 30 वर्ष झालं प्रलंबित होता. ती प्रस्ताव बांधावरील शेतकरी या योजनेमार्फत, बळीराजा या योजनेमार्फत गव्हर्नमेंट थ्रू गावचे सरपंच साहेब, प्रशासकीय अधिकारी, तलाठी साहेब, माझे पोलीस पाटील व तिथले असलेले सगळे शेतकरी यांच्या माध्यमातून ती रस्ता सगळ्याच्या सहमतीतून किंवा बैठकीतून बसून त्याच्यामध्ये प्रलंबित झालेला आहे. त्यामुळे आमदार साहेबाला एकच विनंती आहे यामध्ये की ती रस्ता आम्हाला पुढे चालून त्यामध्ये मजबूतीकरण, खडकीकरण, जी पुन्हा तुमची डांबरीकरण जी योजना आहे त्याच्यामार्फत बसून आम्हाला ते रस्ता मजबूती करून देऊन आमच्या सर्व शेतकऱ्याला 2 मधील सर्वे नंबर 3 मधील शेतकऱ्याला त्याचा भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल असं आमदार साहेबांनी करावे ही त्यांना नम्र विनंती. व त्यांच्या ह्या योजनेमार्फत त्यांनी आम्हाला हे कार्य करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार, सरपंच साहेबांचे बी आभार, बाकीचे तिथे प्रशासकीय अधिकाऱ्याचे बी आभार, तलाठी साहेबांचे बी आभार, गिरदार साहेबांचे बी आभार, तरी गवळी साहेबांचे बी आभार, शेख साहेबांचे बी आभार, भूमी अभिलेख बचाटे साहेबांचे बी आभार, तहसीलदार स्वामी साहेबांचे बी आभार. धन्यवाद. नमस्कार, मी आकाश गंगाधर तेली, लिंबाळा दाऊ इथून. माझा 1993 पासूनचा म्हणजे हे होता शेतरस्त्याचा विषय. तो आजपर्यंत आम्हाला म्हणजे कोणी आम्हाला त्याचं निवारण करून दिलंच नाही. आमचं निवारण हे आमच्या ग्रामपंचायतच्या सरपंचाने काही दिवसापूर्वी अर्जाचा पुरवठा तहसीलला दिला. तेव्हापासून आमची काही प्रोसेस चालू झाली. मग त्यात संपूर्ण प्रशासनाने आम्हाला मदत पण केली. आज आमचा 8.25 फुटाचा
रस्ता जो होता त्याचा अतिक्रमण आम्हाला खुल्लं करून देण्यात आलेला आहे आणि खुणाही त्यांनी करून दिलेल्या आहेत. आम्ही त्याच्यात दगडं वगैरे रवून घेतलेले आहेत आणि आमचे आणि स्टॉप करा. सोयाबीन पिकाचा विषय किंवा ऊसाचा विषय हा आम्हाला वाटा म्हणजे मिळतच नव्हत्या. आम्हाला त्याची राशी उन्हाळ्यातच करावी लागत होती. काल आम्हाला प्रशासनाने तो रस्ता खुला करून दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना आमची एक नम्र विनंती आहे की तो रस्ता आम्हाला त्यांनी मजबूतीकरण करून द्यावे. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, औसा.